कुळंब्याचा दिवस. कोंबडा आरवणीला उठून झाड झटक सारवण झाला का घरातली कोंबडी, कुत्री, मांजरा यांना दाना पाणी घालायचा. पाखरांना पण दाना टाकायचा. बाई माणसांनी तुळशीजवळ कणा मोडून देवदर्शन घेतला का कामाला सुरुवात. शिक्षणाचा महत्त्व ओळखून कुळंबी पण आता शिकायला लागला. पाणोथ्यावर इरीवर दुडी घेऊन बायका पाण्याला जाताना गावगप्पा ह्या रंगायच्याच. जात्यावर दळलेल पिठाच्या चुलीवर भुसलेल भाकरी बुकटाशी खायची मजा काही वेगळीच. गोठ्यातल्या गाई म्हशी चराई रानात सोडायच्या. खेड्या आपली गाडी घेऊन रानात लाकूड फाटा आणाय जातो. राबणी, पेरणी, उखलन, आवणी, कापणी, झोडणी, मलणी ही सगळी कुळंब्याची पारंपरिक शेती. खल्यावर पिकलेल भात गोळा केला का भार झोडाय सुरुवात होते. साप खडाय पाहिजे म्हणून बारीक बारीक झोड्या घेऊन लाकडावरती झोडायचा. धोडलेल तणस त्याच्यात दाना शिल्लक राहाय नको म्हणून त्याचा पेर धरायचा. पेर मलून झाला म्हणजे दाना साफ खडतो. या मललेल तणसाचा पेंढा लाटायचा. पेंढा म्हणजे जनावरांचा चारा. लाटलेला पेंढा बांधून कुंभेरीवर साठवायचा. कुळंब्याच्या दारात कुंभेर ही पाहिजेच. झोडलेल भाताचा खल्यावर कणा धरायचा. ह्यो कणा सुपाखाली हडपायचा. हडपला का त्यातला पलिंज निघून जातय. हडपलेल भात सुपाखाली वाढवायचा. बी भाता करता भात फुनून ठेवायचा. फुनलेल भात कणग्यात कणगोलीत साठवून ठेवायचा. कुळंब्याच्या घरात कांडाय, उखल, उखली, फरी, कणगा, सुपा, टोपल्या, टिपा, चाप, कलथा, बरखदे ह्या गोष्टी लागतातच. आगोठ आली म्हणजे कुळंब्याची लाकडांची पडाल भरलेल पाहिजे. भात मापाय फरी, उखली, उखल, हमाल्या मुसल ही कुळंब्याची घरातली हातेरा. किवाला मांडायला भोतड, कपडी, घर शिवायला सागाची पाना, आंबाडीचे वाखाच्या हातोल जोल्या केल्या जातात. बियांसाठी भेंड वालवून ठेवलं जातात. काकडीचा बी कुडाला चिकटवून ठेवला जातंय. सागाचे पेटाऱ्यात कोणी करांद ठेवलं जातं. पारंपरिक शेती परवड नये म्हणून पोल्ट्री, तबेला, ईटभट्टी असं जोडधंद शेतकरी करून पाहतात. पारंपरिक शेतीच्या ऐवजी आधुनिक शेती शेतकरी करायला लागलं. पॉवर टेलर, ट्रॅक्टर याचा पण आता वापर व्हायला लागलाय. कुळंब्यांच्या सणाची सुरुवात गौरीनी होते. गौरी म्हणजे आनंदाचा सण. मातीचं पट्ट घरात ओढायचं. त्याच्यावर पिठाखाली लक्ष्मीची पावला काढायची. सुगरात लक्ष्मी बसवायची. गौरीची स्थापना चुलीच्या माघारी केली जाते. गौरी झाल्या का मग येते दिवाळी. दिवाळी म्हणजे मोप आनंदाचा सण. दिवाळीत शेतकऱ्याचा घर धनधान्यात भरून जातंय. दिवाळी झाली का कांगदया. गोडधोड करून सुपात भरून रातचे गावातल्या सगळ्या बायका तुळशीजवळ जमतात. सुपांची आदलाबदल एकमेकींनी करायची. वर्षात झालेल सगळ्या भांगरी सोडून एकोपा करायचा असा हे सणाचा संदेश.
शेवटचा सण म्हणजे व्हली. कुलब्याचा शिमगा. शेतान लाकडांची व्हली रचायची. खांबाला कोंबड्याचा पिला पापड्या बांधायच्या. शेजारच्या गावावरचा सगळा राग असेल तो पोटातून काढून टाकायचा. जोर जोरात आरुल्या ठोकायच्या. आमचे वलीला काला सूत्र काला सूत ना कांभारचे वलीला जोमला भूत रे. कुलब्याचा लगीन. उंबरपेठ थावरून उंबराची पूजा करायची. देवकाच्या समोर 9 ग्रहांची मांडणी करून त्यांची भगत पूजा करतो. सवासनी कांडा धरून नारनदेव पाहुण्याला काय काय बसकार केला. पाना फुला भरला थावा गृहमान केला. नवरदेवाला मांडवात हळद लावतात. लग्नाचे प्रसंगाप्रमाण करवल्या धुंडा गातात. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगलाय, बरे झाले देवा कुलबी केलो, नाहीतरी दंभ्या असतो मेलो. कुलबी समाजाचा विचार प्रबोधन वारकरी संप्रदायाने भजन कीर्तन प्रवचन याचे माध्यमातून फार मोठे प्रमाणात केला. आज कुलब्याही शिक्षणाचं महत्त्व जाणला. कुलबी शिकायला लागला. पण शेतीचा काय? उच्च शेती, मध्यम धंदा, कनिष्ठ नोकरी या आता सगळा उलटा झाला. शेती कनिष्ठ झाली. शेती आता वस जायला लागली, वसाड राहायला लागली. भूमिपुत्राई शेत्या ऐकल्या. तिथं भांडवलदारांच्या कारखान्यांचं धूर निघायला लागलं. धूर. आपली काली आई वाचली पाहिजे. कुलब्याची शेती वाचली पाहिजे, वाचलीच पाहिजे.